कदम, ग्रामपंचायत अधिकारी तांबाटी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. सर, आपण जे आता सांगत आहात ते आपला अनुभव किंवा आपलं जे सांगण्याची पद्धत अतिशय भारावलेली आहे. कारण असं की आपण जे सेक्शन ऑनलाईन घेतोय पण प्रत्यक्ष आपण इथं आहात असं वाटतं आणि त्यामुळे आपला अनुभव खरंच ग्रेट आहे. तर त्यामध्ये काही मुद्दे मला असं तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे की काम करत असताना की तांबाटी ग्रामपंचायतीमध्ये आता जे तुम्ही म्हटलेलं आहात की बाबा आपण जे काम करतो त्याचं प्रेझेंटेशन झालंच पाहिजे नक्कीच. कारण प्रेझेंटेशन नाही झालं तर मग आपल्याला वाहवाही मिळणार नाही. कारण कौतुकाची थाप जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपणही प्रोग्रेस होत नाही. तर त्या अनुषंगाने आमच्या तांबाटी ग्रामपंचायतीचं स्वतःचं फेसबुक अकाउंट आहे, इन्स्टा अकाउंट आहे, यूट्यूबला पण हँडलिंग स्वतःची वेबसाईट आम्ही केलेली आहे. आणि ही वेबसाईट करत असताना आमचं 1.5 वर्षभरापासून आमचं हे काम सुरू आहे. रोज आमची कामं केली जातात. ग्रामपंचायतीचं सगळं लाईट जर लावायचं असेल, गटर साफसफाई करायचं असेल किंवा आमची जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत ते स्वतः गार्डन तयार करतात. आमचं माझी वसुंधरामध्ये कोकणामध्ये 1 नंबर, राज्यात 7 नंबरला माझी ग्रामपंचायत गेलेली आहे. 50 लाखाचं पारितोषिक आता आम्हाला मिळालेलं आहे. त्यानुसार आमचे सगळे जे स्टाफ आहेत, विशेष कौतुक माझ्या स्टाफचं मी सांगेन की ते स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत. मग प्लास्टिक बॉटल्स गोळा करणं असेल, त्याच्यापासून गार्डन तयार करणं असेल किंवा दारूची बाटल्या असतात आणि बिअरच्या बाटल्या ते घेणार आणि तिथं गार्डन तयार करणार. टायर असे उघड्यावरती पडलेले असले टायर घेणार, कलर मारणार आणि अशा चांगल्या आमच्याकडे 8-9 बगीचे आम्ही स्वतः कुठलाही असं वेजेस न लावता कर्मचाऱ्यांनी स्वतः श्रमदानातून आम्ही केलेलं आहे. त्याच्यापेक्षा अनेक अशी माझी वसुंधरामध्ये कामं आम्ही करतोय. तसेच आता नुकताच आमचं जलशक्ती मंत्रालयातून नवी दिल्लीतून जी टीम आली होती तर त्या टीमनी त्यांच्या स्वतःच्या अकाउंटला आमचं एक तांबाटी ग्रामपंचायत नावे पब्लिश केलेलं आहे. ते त्यांच्या अकाउंटला ते आमचं एक तांबाटी ग्रामपंचायत दिसतं. तसंच यापूर्वी जे तुम्ही वर्ल्ड बँकेचा उल्लेख केला तर मी अगोदरच्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये होतो की कुंबिली ग्रामपंचायत त्यामध्ये कोकणातला पहिला असा जलस्वरूपी टप्पा क्रमांक 2 असा 5 करोडचा फंड 2016 झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस सर यांच्या हस्ते त्याचं इम्प्लिमेंट होऊन तो प्रकल्प आता तोही सुरू आहे. असंच या अनुषंगाने सर आपल्यासारखी माणसं जेव्हा आम्हाला कौतुकाची थाप किंवा आम्हाला मार्गदर्शन करतात तर नवीन एक आम्हाला चेतना मिळते आणि भविष्यात सुद्धा सन्मान्य सरपंच असतील, ग्रामपंचायत कर्मचारी असतील, ग्रामस्थ असतील आणि आमचे कर्मचारी असतील यांचा सर्वांचा सहभाग घेऊन जास्तीत जास्त गाव आपल्या महाराष्ट्रातील कसे आदर्श करता येतील आणि आपल्या कोकणाचं नाव, महाराष्ट्राचं नाव कसं करता येईल हे आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने घेण्यात येईल. धन्यवाद सर. रायगड सर. आपल्याला तो प्रोग्राम करायचाच आहे. जरा